आज आपण धारासूर या गावी श्री कृष्णा भगवानराव कदम यांच्या गव्हाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर त्यांना आपण काही दिवसांपूर्वी एक ITC मार्क्सकडून कृषी समाधान किट दिली गेली होती. तर त्या किटचा त्यांचा अनुभव कसा राहिला हे प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर कृष्णाजी, आपण एक ITC मार्क्सकडून कृषी समाधान किट खरेदी केली होती. तर त्यामध्ये तुम्हाला कुठली कुठली औषधे देण्यात आली होती? तर आम्हाला ITC मार्फत एक किट मिळाली होती. त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा 2,4-D मिळाली. तणनाशक म्हणून 2,4-D आणली आम्ही. पण त्या 2,4-Dचा पण इतका छान रिझल्ट मिळाला की तणाचा सर्व नायनाट झाला. आणि नंतर आम्हाला फवारणीसाठी बायोविटा X आणि क्लोरोफायरोफास तुमच्यातर्फे मिळालं. ते पण आम्ही मारलं. त्याचा रिझल्ट आम्हाला इतका छान वाटला की अक्षरशः हे बघा, हे न मारलेलं क्षेत्रातलं आहे आणि हे तुमचं औषध मारलेल्या क्षेत्रातले हे झाड आहे. तर ह्याचा मुळांचा फुटवा इतका अतिशय अप्रतिम असा आला आहे. आणि ह्या ठुशीची जाडी, रुंदी, लांबी असं एकदम असं एक नंबर असं आलंय हे गहू. आणि हे आम्ही दुसऱ्या कंपनीचं औषध मारलं होतं. तर त्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट असा काही वाटला नाही. याच्या मुळाची ब्रँचेसची वाढ नाही व ठुशी लांबी अजिबात कसल्याही प्रकारचा आम्हाला असा ह्याचा काही फायदा वाटला नाही. आम्ही तुमच्या कंपनीचं औषध घेऊन खूप समाधानी आहात आणि एकदम असं छान असं वाटलं आम्हाला. तर शेतकरी बंधूंनो, आपण पाहू शकता हे कृषी समाधान किट वापरलेले प्लॉटमधील झाडे आहेत. तर या झाडाची साईज खूप उंच पण आहे आणि मुळांची संख्या पण याला भरपूर आहे. तर ही काडी जे पाहता आपण, काडी खूप जाड आहे आणि ठुशीची साईज पाहू शकता आपण, ही जवळजवळ 10 ते 11 सेंटीमीटर आहे. आणि हे जर पाहिलं तर यामध्ये काहीच जानच दिसत नाहीये. तर कृष्णाजी, आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? आमचं तर म्हणणं आहे की बाबा प्रत्येक शेतकऱ्यानं एक वेळेस फक्त अनुभवून बघा, नंतर रिझल्ट तुम्हाला प्रत्यक्षात मिळेल. आणि मला एवढंच सांगायचं आहे की मी जे हे वापरून पाहिलंय, तर आता इथून पुढे मला बाकी दुसरी कुठल्याही कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट वापरायची अशी इच्छा तयार नाहीये. मनामध्ये जे बसलं हे तुमच्या ITC मार्क्सकडून मिळेल ते आम्ही आता नंतर तुमच्या सल्ल्यानंच इथून पुढे सुद्धा असंच घेऊ इच्छितो. आणि प्रत्येक पिकावर सुद्धा आम्हाला ITC मार्फतचे औषधं, बियाणे असे पसंत पडले आहे. धन्यवाद.